हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. आज आपण डिप्लोमा सेकंड इयरचे स्टुडंट्स म्हणजे थर्ड सेमिस्टरचे स्टुडंट्स यांचं सिलेबस अंडरस्टँडिंग करणार आहोत. बट बिफोर स्टार्टिंग दॅट प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. गोइंग टू द सिलेबस, तुमच्या थर्ड सेमिस्टरला तुम्हाला टोटल 4 थेरी पेपर लिहायचे आहेत. 4 थेरी पेपर म्हटलं की खूप लिहावं लागतं माहिती आहे, बट तुम्ही लिहू शकता, बी कॅपेबल. सो आपण स्टार्ट करूया डेटा स्ट्रक्चर युजिंग सी. डेटा स्ट्रक्चर युजिंग सी हा खूप इझी सब्जेक्ट आहे आणि बरेच जण म्हणतात की हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो, बट हा सगळ्यात जास्त इझी आहे कारण की ह्याला 70 आउट ऑफ 70 स्कोरिंग होतं. सो याच्यामध्ये जर बघितला तर DSU असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला 30 मार्क्सचा 70 मार्क्सचा थेरी पेपर लिहायचा आहे, 30 मार्क्सचा UT आहे, 175 मार्क्सचं तुम्हाला टोटल स्कोरिंग आहे. सो कमिंग टू द सिलेबस, फर्स्ट अँड सेकंड चॅप्टर व्हेरी इझी टॉपिक आहे, खूप सोपे आहेत. हां, आता जर कन्सेप्ट असा असेल की डेटा स्ट्रक्चर युजिंग सी म्हटलंय, आम्हाला सी लँग्वेज आम्ही जी लास्ट सेमिस्टरला शिकलो त्याचा आम्हाला अंडरस्टँडिंगच नीट नाही आहे किंवा आम्हाला सी लँग्वेजेस जास्त चांगली जमत नाही आहे. सो डोंट वरी अबाउट इट. हा सब्जेक्ट मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये नीट क्लिअर करेन, सीचे कन्सेप्ट पण क्लिअर करेन, जे जे आपल्याला डेटा स्ट्रक्चरमध्ये यूज करायचे आहेत. पण DSU हा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, तुम्हाला डिग्रीसाठी पण खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. प्लस जे वेगवेगळ्या कंपनीज आहेत ते हायर करतात ते तुमच्या डेटा स्ट्रक्चरचे स्किलवरनं हायर करतात. सो तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचं अंडरस्टँडिंग नीट चांगलं असणं गरजेचं आहे. सो हां, आता लिंक्ड लिस्ट हा जो टॉपिक आहे थर्ड, तो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यावरती बेस्ड आहेत आपले स्टॅक, क्यू आणि ट्री. आणि तसं बघायला गेलं तर पेपरला कोडिंगपेक्षा तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे याचे टेस्टिंग जास्त केलं आहे आत्तापर्यंतच्या सगळ्या पेपर्समध्ये. सो तुम्ही कोडिंगची जास्त चिंता करू नका, तुमचे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, कसे जे फ्लो आहेत किंवा कसे ते लिंक्ड लिस्ट वर्क होतात, आपण कोड कसे तयार करतो ह्याचं अंडरस्टँडिंगवरती जास्त फोकस करा, तुम्हाला पेपर खूप इझी जातो ह्या सब्जेक्टचा. तर जर आपण हे बघितलं, वेटेज बघितलं, तर मी सांगितलं जसं की थर्ड चॅप्टर जो आहे लिंक्ड लिस्ट तो 16 मार्क्सचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे. सो याचं वेटेज जास्त आहे. फर्स्ट चॅप्टर ॲज अ इंट्रोडक्टरी दिलं आहे, पण ह्याच्यामध्ये जास्त कुठले क्वेश्चन पडत नाहीत, 2-2 मार्काचे फार तर पडतात. सो 4 मार्काचे ह्याला जास्त फोकस करू नका, तुम्ही सेकंड चॅप्टरपासून फोकस करा की तुम्हाला स्कोर आउट ऑफ आउट करायचा आहे ह्या सब्जेक्टसाठी. देन कमिंग टू द DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर हा सब्जेक्ट आहे जो तुमचा डेटाबेस म्हणजे आपला जो म्हणजे वर्किंगमध्ये किंवा आपल्या ॲप्लिकेशन्स आहेत, वेबसाईट्स आहेत, त्याचा जो डेटा स्टोअर कसा करायचा, तो फेच कसा करायचा ह्याच्याशी संबंधित हा एक सब्जेक्ट आहे. सो त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, थोडक्यात डेटाचं मॅनेजमेंट कसं करायचं, हा 200 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल पण असणार आहे. देन 70 मार्क्सचा थेरी पेपर लिहायचा आहे, 30 मार्क्सचा तुम्हाला UT लिहायचे. आता फर्स्ट सेकंड थर्ड जे तुम्हाला जे सिलेबसमध्ये दिल्यात हे सगळे टॉपिक्स आहेत ते खूप सोपे आहेत. फर्स्ट सेकंड थर्ड तर खूप सोपे आहेत. थर्ड चॅप्टरला फोर्थ चॅप्टर आला म्हणजे PLSQL, त्याच्यामध्ये थोडंसं प्रोग्रामिंग ॲड होतो, बट इझी आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. अंडरस्टँडिंग खूप चांगलं झालं की तुम्हाला हा पेपर लिहिणं अवघड नाही आहे. तसं वेटेज बघायला गेलं तर जसं की सांगितलं तुम्हाला PLSQL आणि इंटरॅक्टिव्ह SQL परफॉर्मन्स ट्रेनिंग हा जो टॉपिक आहे थर्ड आणि फोर्थ हे जास्त वेटेजचे आहेत, 18 मार्क्सचे वेटेज आहेत, म्हणजे ऑलमोस्ट तुमचा निम्मा पेपर थर्ड आणि फोर्थ चॅप्टरवरती येणार आहे. सो ह्याचा अंडरस्टँडिंग तुम्ही कसे आन्सर्स लिहिता ह्याच्यावरती बेस्ट आहे, तुम्हाला किती मार्क्स पडतात. 70 आउट ऑफ स्कोरिंग करणं जरा रेअर आहे, बट 65च्या अबाव स्कोरिंग होतं ह्या सब्जेक्टला. सो एवढा अवघड लेवलचा सब्जेक्ट आहे असं मी म्हणणार नाही, बट इझी सब्जेक्ट आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट सब्जेक्ट जो की आपला आहे डिजिटल टेक्निक्स, बट हा एक इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड सब्जेक्ट आहे. सो मला
पॉसिबल झालं तर मी तुम्हाला ह्याच्याबद्दलचे सगळे जे नोट्स आहेत ते प्रोव्हाइड करेन, बट व्हिडिओज टाकणं थोडं शक्य होणार नाही. OOP म्हणजेच आपलं CPP आपल्याला यूज करायचं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जो की आपल्याला 70 मार्क्ससाठी थेरी पेपर लिहायचा आहे, 30 मार्क्ससाठी UT लिहायचं आहे, बट इंटरनल आहे. ह्याच्यामध्ये जे OOP चे कॉन्सेप्ट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला हा सब्जेक्ट क्लिअरली अंडरस्टँड झाला, मी म्हणेन C पेक्षा पण CPP म्हणजे C++ सोपा आहे. प्लस हा सब्जेक्ट तुम्हाला अंडरस्टँड नाही झाला तर तुम्हाला पुढच्या सेमिस्टरचा जो जावा प्रोग्रामिंग आहे तो पण खूप चांगला अंडरस्टँडिंग होतो. सो फर्स्ट चॅप्टरमध्ये थेरी आहे, सेकंड चॅप्टर पासून थेरी कमी होते आणि प्रोग्राम्स जास्त होतात. तुम्हाला ह्या सब्जेक्टसाठी पेपरला प्रोग्राम्स सुद्धा लिहायचे आहेत. सो आता फॉर एक्झाम्पल हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थेरी विचारली जाते, बट कन्स्ट्रक्टर, आता कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर ह्याच्याबद्दल थेरी विचारली जाते, बट मोस्टली त्याच्यावरती आपल्याला प्रोग्राम पण विचारले जातात. देन आता इनहेरिटन्सचं टॉपिक खूप इझी आहे. ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ इनहेरिटन्स आहेत, प्लस तुम्हाला ह्याच्यावरती कोड पण खूप सोपे विचारले जातात. सो तुम्हाला पेपर लिहिणं OOPचा खूप इझी जातो. 70 आउट ऑफ 70 स्कोरिंग ह्या सब्जेक्टला देखील होतं. आणि पॉइंटर अँड फाईल ऑपरेशन्स हे जे आहेत, तर बऱ्याच जणांना वाटतं की पॉइंटर हा जरासा डिफिकल्ट पॉइंट आहे, बट तसं नाही आहे. पॉइंटर्स हा ह्याच्यावरती प्रोग्रामपेक्षा पण थेरॉटिक क्वेश्चन मोस्टली जास्त पडल्यात पेपरमध्ये. प्लस फाईल ऑपरेशन हा सगळ्यात इझी टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये आय थिंक 2च कोड आहेत जे तुम्हाला म्हणजे ह्या सब्जेक्ट म्हणजे ह्या चॅप्टरवरती करायचे आहेत, आणि बाकी सगळं थेरॉटिक आहे. म्हणजे पेपर हा 5th चॅप्टरसाठी तर इझी आहे. देन कमिंग टू द वेटेज, जसं की मी सांगितलं, फंक्शन, कन्स्ट्रक्टर, एक्सटेंडिंग इनहेरिटन्स मधले जे 3 टॉपिक आहेत, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, ते हाय वेटेजचे आहेत. प्लस इनहेरिटन्स जो टॉपिक आहे सिलेबस कमी आहे पण सगळ्यात इझी आहे. सो फोकस करा की ह्याच्यावरती 16 पैकी 16 तुम्हाला मिळालेच पाहिजेत. कन्स्ट्रक्टर पण सोपं आहे. अँड बाकीचे टॉपिक्स मी जसं सांगितलं, फाईल ऑपरेशन्स टॉपिक इझी आहे, सो त्याला वेटेज कमी दिला आहे. पण हा टॉपिक अंडरस्टँडिंगचा आहे. तिन्ही टॉपिकमधले अंडरस्टँडिंग चांगलं झालं की स्कोअर पण जास्त चांगला होतो. कोड लिहायला प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमची कोडिंग जितकं स्किल चांगलं होईल ह्या सब्जेक्टचं, तितकं तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पण आणि पेपरमध्ये पण स्कोअर करायला जास्त बेनिफिशियल होईल. सो ऑल द बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.